नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। नवयुग क्रीडा मंडळ माळशिरस यांच्या वतीने संस्थापक अध्यक्ष तुकाराम भाऊ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दीपावली फेस्टिवलचे आयोजन दिनांक 22, 23 व 24 ऑक्टोबर 2025 रोजी शहादारसी प्लॉट पुढे पंढरपूर रोड माळशिरस येथे करण्यात आले आहे। यामध्ये दिनांक 22/10/2025 रोजी सायंकाळी 6 वाजता माळशिरस नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष प्रवीण आप्पा केमकर यांच्या सौजन्याने होम मिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमाचे निवेदन तेजस्विनी शाह सांगली या करणार आहेत। यामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस माळशिरस नगरपंचायतीचे नगरसेवक रघुनाथ चव्हाण यांच्यातर्फे स्कूटी असणार आहे। द्वितीय क्रमांकाचे बक्षीस थोरात गुरुजी यांच्यातर्फे LED TV, तृतीय क्रमांकाचे बक्षीस धनंजय मस्के संचालक हनुमान शिक्षण प्रसारक संस्था माळशिरस यांच्यातर्फे रेफ्रिजरेटर, चतुर्थ बक्षीस नागेश बोराटे यांच्यातर्फे वॉशिंग मशीन, पाचवे बक्षीस सचिन बोराटे यांच्यातर्फे कूलर, सहावे बक्षीस शरद धाइंजे यांच्यातर्फे ओव्हन, तर 26 उत्तेजनार्थ पैठणीचे बक्षीस दादासाहेब सुतार यांच्यातर्फे असणार आहे। दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी उद्योजक दिनेश शेठ धाइंजे यांच्या सौजन्याने डॉक्टर वसंत हंकारे सर यांचा न समजलेले आईबाप हा समाज प्रबोधनपर कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता होणार आहे। दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी अशोक वाघमोडे, जय भवानी ट्रेडर्स माळशिरस आणि साम्राज्य गणेशोत्सव मंडळ माळशिरस यांच्या सौजन्याने हास्य कलाकार झी टॉकीज फेम अजित कोष्टी यांचा हास्यरंग कार्यक्रम सायंकाळी 6 ते 9 या दरम्यान होणार आहे। या दीपावली फेस्टिवलसाठी महादेव तात्या देशमुख, ॲडव्होकेट आप्पासाहेब वाघमोडे, सचिन आप्पा वावरे, विकासदादा धाइंजे, गोरख जाधव, आकाश काका सिद, सर्जेराव आप्पा जानकर, अमोल पवार, सुहास कृष्णकांत थोरात, आप्पासाव टेळे, सचिन महादेव टेळे, अनिल सावंत, सचिन मल्हारी टेळे, अशोक उत्तम देशमुख, संजय जमदाडे, संजय भाऊ जगताप, मिलिंद पाटील, हरिभाऊ देशमुख, भैयासाहेब धाइंजे, विकास लष्करे, रामचंद्र देशमुख, पांडुरंग शिंदे, धनंजय वाघमोडे, चैतन्य कोळेकर, अमोल सरजे, गणेश काटे आणि शिवशक्ती मित्रमंडळ जाधव वस्ती यांची असणार आहे। तरी जास्तीत जास्त महिलांनी व नागरिकांनी या दीपावली फेस्टिवलचा मनमुराद आनंद घेऊन यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे।